हा अपघात इतका भयंकर होता की यात 11 जणांचा जागीच अंत झाला. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून आली. या अपघातामध्ये मृत पावणाऱ्यांमध्ये मुरबाड तालुक्यातील पर्हे गावातील 3 भावंडांचा देखील समावेश होता. आगीच वडिलांचं छत्र हरवलेली ही 3ही भावंड आपल्या काकांच्या मुलाच्या हळदीसाठी आणि लग्नासाठी पर्हे कांदिली येथे जात होते. त्यांच्या आईनं कुटुंबातील लग्न असल्यानं आपल्या 3ही मुलांना पुढे पाठवलं होतं. त्या मागून जाणार होत्या. मात्र नियतीनं 3ही मुलं हिरावून घेतली आहेत. मानसी लक्ष्मण मोहपे वय 22, नेहा लक्ष्मण मोहपे वय 18 आणि प्रथमेश लक्ष्मण मोहपे वय 15 असं अपघातात मृत पावलेल्या 3 भावंडांची नावं आहेत. सोमवारी रायते पुलावर झालेल्या अपघातात तिघांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं. एका आईच्या उदरातील 3 लेकरं, वडील नसताना कष्ट करून जीवापाड जपून वाढवलेली लेकरं एका क्षणात नियतीनं हिरावून नेली. मिळालेल्या माहितीनुसार वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून या 3ही मुलांना मोठं केलं होतं. मुलांनीही कष्टानं शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचं स्वप्न ते पाहत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कल्याण मुरबाड रोडवर झालेल्या अपघातात मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेले आणि रोजीरोटीसाठी दिवा येथे राहणाऱ्या मोहपे कुटुंबातील 2 बहिणी आणि भावाचा करुण अंत झाला. त्यांच्या आईला आता कोणाचाही आधार नाही. ज्यांना लहानाचे मोठे केले तेच तिला सोडून गेले. प्रथमेशनं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. सुटीचा आनंद, 10वाची ओढ त्याला लागली होती. 3 भावंडांचा हा अखेरचा प्रवास ठरला.